नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। मनपात ई ऑफिसमुळे कर्मचाऱ्यांची होणार कपात। मनपा आयुक्तांनी विभाग प्रमुख व शाखा प्रमुखाला दिलेत आदेश। विभागनिहाय आवश्यकता नसलेल्या कर्मचाऱ्यांची मागवली आहे माहिती। रानडुकरांच्या टोळ्या मोबाईलमध्ये कैद। कन्नड तालुक्यातील शेवता शिवारात रानडुकरांच्या टोळीने शेतकऱ्यांचं केलंय मोठं नुकसान। आता बघूया सविस्तर बातम्या। महानगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना वेळेत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एप्रिल 2025 पासून सर्व कार्यालयीन कामकाज ई ऑफिस ऑनलाईन पद्धतीने सुरू केल्यामुळे मनुष्यबळाची गरज कमी भासत असल्याने प्रशासनाकडून पुन्हा कामगार कपात करण्याचा निर्णय घेणार असल्याची चर्चा सध्या मनपात सुरू आहे। महानगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना वेळेत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व कामकाजात सुसूत्रता पारदर्शकता आणण्यासाठी एप्रिल 2025 पासून सर्व कार्यालयीन कामकाज ई ऑफिस ऑनलाईन पद्धतीने सुरू केल्यामुळे मनुष्यबळाची गरज कमी भासत असल्याने प्रशासनाकडून अतिरिक्त कर्मचाऱ्यांची यादीनुसार मागवली आहे। तसे परिपत्रक आयुक्त यांनी काढले। शहरातील नागरिकांना वेळेत आसनी घरपोच ऑनलाईन द्वारे प्रमाणपत्र सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून ई ऑफिस सुरू करण्यात आलं असून यासह मनपातील सर्व विभागातील कामकाज ऑनलाईन पद्धतीने सुरू करून कामात सुसूत्रता व पारदर्शकता काम करण्यासाठी 2025 एप्रिल पासून मनपातील सर्व कार्यालयीन ऑनलाईन प्रक्रिया राबवण्यात येत आहे। आता विभागात सर्व कामकाज ऑनलाईन पद्धतीने सुरू झाल्याने पेपरवर्कचं काम कमी होत आहे व मनुष्यबळाचा ताण कमी झाला असल्याचं दिसत आहे। त्या विभागात अनेक कर्मचाऱ्यांवरील कामकाजाचा लोड कमी होऊन काही जण अतिरिक्त ठरत आहेत। सोमवारी 16 जून रोजी मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी परिपत्रक काढलं असून मनपातील सर्व विभाग प्रमुख व शाखा प्रमुख यांना आदेशित केलाय की आपल्या विभागातील कायमस्वरूपी व कंत्राटी आवश्यक व अनावश्यक कर्मचाऱ्यांच्या माहिती पाठवा। या आदेशामुळे मनपातील सर्व कायमस्वरूपी व कंत्राटी कामगारांच्या मनात धडकी भरली असून कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करतील का काय अशी भीती निर्माण झाली आहे। प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रामुळे मनपा प्रशासन पुन्हा कामगार कपात करण्याचा निर्णय घेणार असल्याची चर्चा सध्या मनपात जोरदार सुरू आहे। कन्नड तालुक्यातील शेवता शिवारात रानडुकरांच्या टोळीने शेतकऱ्यांच्या शेतपिकाचं मोठं नुकसान केलं असून या उपद्रवामुळे दुबार पेरणीचं संकट ओढावलंय, तर तात्काळ डुकरांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील शेवता शिवारात 40 ते 50 रानडुकरांच्या टोळीने शेतकऱ्यांचं मका, कापूस, सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान केलंय। शेतकऱ्यांनी वेळोवेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असूनही याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे। या उपद्रवामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीचं संकट ओढावलं असून रानडुकराच्या टोळ्या मोबाईलमध्ये कैद झाल्यात। रानडुकरांच्या टोळीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून तात्काळ डुकरांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। विजेच्या तारांचा धक्का लागून 2 शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची चिखलठाणा येथील घटना ताजी असतानाच उस्मानपुरा येथील महावितरण कंपनीची एक डीपी अपघातास निमंत्रण देत आहे। येथे जीवितहानी होण्या अगोदरच डीपी इतरत्र हलवण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे। उस्मानपुरा भागातील भाजीवाली बाई चौकालगत सदर डीपी ही अपघातास निमंत्रण ठरत आहे। या डीपीतील परिसरामध्ये घाण साचल्याने दुर्गंधी आणि अडचण होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। या ठिकाणी वळण घेत असताना डीपीमुळे पुढील वळण न दिसल्याने अपघात होऊन एक वाहन चालकाचा मृत्यू झाल्याची घटना 2 महिन्यांपूर्वी घडली आहे। सदर डीपीमधून स्पार्किंग होऊन आग लागण्याची घटना देखील नित्याचीच होत चालली आहे। सदर डीपीमुळे भविष्यात जीवितहानी होण्याची शक्यता स्थानिक नागरिकांच्या वतीने वर्तवण्यात आली असून सदर डीपी इतरत्र हलवण्याची मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे। यासाठी नागरिकांनी कागदोपत्री पाठपुरावा देखील केल्याचं म्हटलं आहे। उस्मानपुरा भाजीवाली चौक येथील 315 केवीचा डीपी हलवण्याचा एक प्रस्ताव आम्ही महावितरणाला दिला होता। महावितरणाने ते हानिकारक आहे आणि धोकादायक आहे असं लेटर एक महानगरपालिकेला पण दिलं होतं। महानगरपालिकेने ते लेटर बघून एक जागा नेमून दिली होती की सोसायटीच्या ओपन स्पेसमध्ये त्याला स्थलांतरित करता येईल। वाशांनी त्याला विरोध केल्यामुळे ते थांबवण्यात आलं ते काम। त्याच्यानंतर
आणि त्याची तूर्त स्थगिती देण्यात आली. ते तूर्त स्थगिती देऊन त्याच्यानंतर इथे काय झालं की इथे एक अपघात होऊ शकतो, हे होऊ शकतं असं आम्ही ऑलरेडी महावितरणाला आणि महानगरपालिकेला आम्ही वारंवार इंटिमेट केलं होतं. पण ते इंटिमेट करूनसुद्धा त्या प्रशासनाने काही त्याची दखल घेतली नाही आणि इथे एका व्यक्तीला इथे ब्लाइंड स्पॉट असल्यामुळे टर्न घेताना एका व्यक्तीला जीव गमवावा लागला. तर इथे आम्हाला येताना जाताना बराच त्रास होतो. परत इथे करंट उतरण्याची शक्यता असते. इथं हे झाडं बघितलं असं आपण मागे की हे एवढ्या पावसाळ्यामध्ये हे झाडं झुडपं होतात, त्याच्यामुळे साप बिच्छू निघण्याची बरीच शक्यता असते. त्याच्यामुळं आम्हाला येण्या जाण्याला फार त्रास होत असतो. आमची प्रशासनाला ही विनंती आहे की DP लवकरात लवकर हलवण्याची परवानगी परत देण्यात यावी आणि ते काम सुरळीत करून ते करण्यात यावे. 10 वर्षापासून व्यवसाय दुकान आहे मेडिकलचं. पण इथे कधी-कधी सापाची भीती वाटते आणि कधी लाईटचं स्पार्किंग वगैरे झाली तर झाड वगैरे जळालं तर असं वाटतं आपले पण काहीतरी काहीतरी नुकसान होईल. कधी-कधी मग पाणी पण अडकून जातं, कधी-कधी रस्ते बंद होतात, जायला यायला भीती वाटते. आणखी हे DPच्या ह्याच्यामुळे रहदारीला पण काही गाड्या लावता येत नाही आणि ट्रॅफिकला पण त्रास होतो. तर ही DP कधी निघेल ह्याचा लवकरात लवकर काहीतरी उपाययोजना. एकतर हा उघडा ट्रान्सफॉर्मर असल्यामुळे जीवितहानाचा धोका आहे. इथे सततची स्पार्किंग होत असते. लाईट गेल्यावर पावसामुळे एखाद्या वेळेला नाल्याचं पाणी किंवा रोडवर साचणारं पाणी DPमध्ये उतरून करंट लागायची शक्यता होऊ शकते. असलेल्या घाणीमुळे बऱ्याचदा साप वगैरे निघतात. म्हणजे रहदारीला धोका आहे, जाणं येणं लोकांचं आहे. त्यामुळे दुसरी गोष्ट दवाखाना असल्यामुळे इथे घाण दुर्गंधी सततची असते. त्याच्यानंतर मागच्या वेळेला ब्लाइंड स्पॉट असल्यामुळे इथे एक ॲक्सिडेंट झालेला आहे सध्यांतरी आणि एका नागरिकाला इथे जीव पण गमवावा लागलेला आहे. आणि त्यामुळे सततची आमची महावितरणाला विनंती आहे की बाबा ते सरकून DP कुठेतरी स्थलांतरित करा, कुठेतरी सरकवण्यात यावी. तशी परवानगी महावितरणाने दिलेली होती, महापालिकेने जागाही नेमून दिलेली होती. पण काही रहिवाशांच्या किंवा काही नागरिकांच्या विरोधामुळे ती स्थलांतरित होणारे DPचं काम तुर्तास थांबवण्यात आलेलं आहे. तर ते थांबवलेलं काम लवकरात लवकर करावं व इथल्या रहिवाशांना, इथल्या नागरिकांना, इथल्या व्यावसायिकांना त्याचा म्हणजे तो जो होणारा त्रास आहे तो कमी करून देण्यात मदत करण्यात येईल. MIM पक्षाचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप करत शहरातील 2 पोलीस ठाणे येथे त्यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तर येत्या 23 तारखेला जलील यांच्या विरोधात शहरातील क्रांती चौक ते भडकल गेट इथपर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती समितीच्या वतीने देण्यात आली आहे. माजी खासदार यांनी वारंवार जो हरिजन शब्द आहे आम्हाला लागू नाही, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध दीक्षा दिली आणि हरिजन शब्द हा नष्ट केलेला आहे. आणि इथला जो खासदार आहे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी जो हरिजन शब्द वापरला, वारंवार वापरला, एक वेळेस नाही तर तो 7-8 वेळेस वापरला. म्हणून आंबेडकर समाजाचा भावना दुखलेल्या आहेत. म्हणून आम्ही आंबेडकर समाजाच्या वतीने येणाऱ्या 23 तारखेला प्रचंड लाखोच्या संख्येने मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. मोर्चाचं आयोजन याच्यासाठी केलेलं आहे ज्याच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे जो गुन्हा दाखल झाला त्या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत जी कारवाई नाही केली आणि कारवाई नाही केल्या म्हणून आज आम्ही पत्रकार परिषद घेऊन त्यांना पोलिसांना जबाब विचारण्यासाठी की त्यांना त्वरित अटक करा, नसता आम्ही 23 तारखेला मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही. दलित समाजाला हरिजन म्हणून आमच्या सर्वांच्या भावना दुखावलेल्या आहेत. मी इम्तियाज जलील यांना गद्दारी शब्द यासाठी वापरतो की इम्तियाज जलील जे मोठे झालेत हे दलित मतदारांच्या बळावर मोठे झालेले आहेत. वंचित बहुजन आघाडी सोबत जर युती नसती तर 10 पिढ्या सुद्धा इम्तियाज जलील खासदार झाले नसते. आणि त्यावेळी संपूर्ण दलित समाजानं एकवटून इम्तियाज जलीलला मतदान केलेलं आहे आणि त्याच इम्तियाज जलीलने वर टांग करावी ही खेदजनक घटना आहे. आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून छत्रपती संभाजीनगर शहरामधून दलित समाजाच्या भावना अति तीव्र आहेत. त्यांनी आमच्या भावनांना छेद द्यायला नको पाहिजे होता आणि म्हणून आमच्या अनेक
कार्यकर्त्यांनी विविध पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी करून त्यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. आणि म्हणून शासनाकडे आमची मागणी आहे की इम्तियाज जलील सारख्या जातीवादी माणसाला ताबडतोब अटक करावी आणि अॅट्रॉसिटीचा कायदा आहे काय आहे हे त्यांना दाखवून द्यावं. कारण एवढ्या मोठ्या पदावर असणारे माणसाने आमची जात काढावी, आम्हाला हरिजन म्हणून हिणवून घ्यावं, ही अपेक्षा इम्तियाज जलीलकडून आमची नव्हती. आणि म्हणून त्यांना अटक झाली पाहिजे अशी मागणी या पत्रकार परिषदेमध्ये मी करीत आहे. अॅट्रॉसिटी ऍक्टचा जर आपण मर्म बघितला तर तुमच्या बोलण्याची भावना काय याच्यावरती अॅट्रॉसिटी ऍक्टच्या सगळ्या अमेंडमेंट आहेत. हरिजन शब्द वापरताना इम्तियाज जलील यांची देहबोली, त्यांचा हिणवण्याचा शब्द हे अॅट्रॉसिटीसाठी फ्रेम आहेत. त्यांनी जर म्हटलं असतं की हा शब्द हरिजन शासनाने लिहिलेला आहे, मी वाचून दाखवतो. इम्तियाज जलील आमदार खासदार होते त्यावेळेस परिपत्रक त्यांनाही आलेलं आहे. परंतु त्यांचा जो लहेजा होता जाणीवपूर्वक हिणवण्याचा, अॅट्रॉसिटी ऍक्ट असतोय की तो हिणवण्याचा प्रकार आहे. आणि 7-7, 8-8 वेळेस इम्तियाज जलील हरिजन 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 म्हणतायत. ते अनुसूचित जाती जमाती म्हणू शकत होते, बौद्धही म्हणू शकत होते, परंतु मागासवर्गीय म्हणू शकत होते. परंतु जाणीवपूर्वक हिणवण्याच्या दृष्टीने इम्तियाज जलील वारंवार तो शब्द उच्चारत होते. हे स्पष्टपणे आपण जर बघितलं तर व्हिडिओ मधून दिसून येतं. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. 10वी 12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर NAP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc, BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये PGचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात PhD रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, ओपॅक, लिस्ट आणि रिमोट ऍक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी NCC आणि NSS, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ. प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845, 0240 23 65 844, 0240 23 65 813, कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे पगार. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा गाता. माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यावर मी काही वर्ष नोकरी केली, काही वर्ष गृहिणी होते आणि नंतर उशिरा स्वयंपाकघर सुरू केलं.
रुचिरा स्वयंपाकघर सुरू करण्यामागे उद्देश व्यवसाय हा नव्हता, माझी आवड हा महत्त्वाचा उद्देश होता. तो मी स्वतःच्या जागेत 2009 सालापासून खडकेश्वर येथे सुरू केला तेव्हा अतिशय छोट्या प्रमाणात सुरू झाला होता तो. त्याचं स्वरूप आता खूप मोठं झालंय. आपल्या आजूबाजूला गव्हर्नमेंट ऑफिसेस, शिकणारे विद्यार्थी हे बरेच असल्यामुळे त्यांना त्यांच्या घरासारखं स्वयंपाक जेवण इथे मिळतं, म्हणून बरेच सारे लोक लंच ब्रेकमध्ये येतात. रुचिरा स्वयंपाकघरात कटाक्षाने मी क्वालिटी आणि क्वांटिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न करते. क्वालिटी अतिशय उत्तम स्वयंपाकाची राहण्यासाठी ताजा भाजीपाला, अतिशय उत्तम सगळा किराणा असा मी तिथे आणत असते आणि त्याचं रूपांतर आजच्या रुचिराच्या यशाकडे झालेलं आहे. आपल्याकडे येणारा वर्ग हा जास्तीत जास्त नोकरदार वर्ग आणि विद्यार्थी आहेत. ते घरापासून दूर असतात. काही लोकांच्या बदल्या होऊन संभाजीनगरला आलेले असतात किंवा शिक्षणानिमित्त आलेले असतात. तर त्यांना आपल्या रुचिरा स्वयंपाकघरात घरच्यासारखं गरम, ताजं आणि चांगल्या चवीचं, घरच्यासारख्या चवीचं जेवण उपलब्ध होतं आणि त्यांच्या लंच ब्रेकमध्ये अर्धा तासात ते जेवून जाऊ शकतात. इतकाच वेळ तिथे लागतो जेवणासाठी. खूप वेटिंग वगैरे करावं लागत नाही. रुचिरा स्वयंपाकघरात काम करणारी लोक सुद्धा आपल्या घरचं काम असल्यासारखं मनापासून व आवडीने करतात. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात काम करणाऱ्या लोकांना तिथून जे उत्पन्न मिळतं त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा चांगला भाग तो झालेला आहे आणि ते अतिशय चांगल्या रीतीने आपलं आयुष्य जगतात. त्यामुळे त्यांना रुचिरा स्वयंपाकघराबद्दल जास्त आत्मीयता वाटते. रुचिरात बनवलेले मसाले 80% असतात आणि 20% बाहेरचे मसाले असतात आणि थोडीशी चव चटकदार होण्याच्या दृष्टीने माझा प्रयत्न असतो, कारण तरुण वर्ग आपल्याकडे जास्त येत असतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. बॉटनिकल गार्डनमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये खासदार डॉक्टर भागवत कराड, महाराष्ट्र राज्याचे इतर मागास बहुजन, दुग्ध विकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण विभाग मंत्री अतुल सावे व उद्योजक विवेक देशपांडे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झालं. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय संचार ब्युरो, जिल्हा प्रशासन छत्रपती संभाजीनगर व भारतीय योग संस्थान दिल्ली विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन दिनांक 21 जून रोजी बॉटनिकल गार्डन यनाट छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं उद्घाटन खासदार डॉक्टर भागवत कराड, महाराष्ट्र राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे, उद्योजक विवेक देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आलं. तर या प्रसंगी भारतीय योग संस्थेचे उपप्रांत प्रधान डॉक्टर उत्तम कळवणे, विभागीय प्रधान संजय औरंगाबादकर, गटप्रमुख सुरेश शेळके, जिल्हा प्रधान कैलाश जाधव, भाऊ सुरडकर, भास्कर चाटे, सुरेश डहाके, शंकर जाधव, केंद्रीय संचार ब्युरोचे प्रबंधक संतोष देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी योग मार्गदर्शन, योग प्रात्यक्षिक, योग प्रश्नमंजुषा, सांस्कृतिक कार्यक्रम आदींचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमात डॉक्टर भागवत कराड, अतुल सावे, विवेक देशपांडे व डॉक्टर उत्तम कळवणे यांनी मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विद्या कोकणे यांनी केलं, तर कार्यक्रमाचं प्रास्ताविक संतोष देशमुख यांनी केलं. यावेळी सर्वांनी एकत्र योग अभ्यास केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला केंद्र शासनाचे पंजीकृत लोकजागृती बहुउद्देशीय सांस्कृतिक कला सेवाभावी संस्था छत्रपती संभाजीनगर यांच्या योग शाहिरी कार्यक्रमाने आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मोठ्या संख्येने योग साधक उपस्थित होते। कार्यक्रमात केंद्रीय संचार ब्युरोतर्फे प्रश्न मंजुषाचं आयोजन करण्यात आलं होतं। कैलाश जाधव यांनी प्रश्न विचारून विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं। कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रशांत नांदेडकर, केंद्रीय संचार ब्युरो छत्रपती संभाजीनगरचे प्रदीप पवार, प्रीती पवार व भारतीय योग संस्थान विभाग छत्रपती संभाजीनगरचे पदाधिकारी, अधिकारी व साधक यांनी विशेष परिश्रम घेतले। कॉस्मो फाउंडेशन आणि कॉस्मो फर्स्ट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू हायस्कूल ढोरेगाव व इतर जिल्हा परिषद शाळांमध्ये आज आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यंदाच्या एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग या थीमच्या अनुषंगाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता। कॉस्मो फाउंडेशन व कॉस्मो फर्स्ट तर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये व कॉस्मो फर्स्टचे कर्मचारी यांना तणावमुक्त जीवनशैली, एकाग्रता वाढवणं आणि आरोग्यप्रेमी संस्कार रुजवणं हा होता। प्रसिद्ध योग गुरु जयंत पाटील, रमाकांत पत्की, निलेश होले, प्रणिता व गणेश दाभाडे यांनी विद्यार्थ्यांना व कॉस्मो फर्स्टच्या कर्मचाऱ्यांना सूर्यनमस्कार, कपालभाती, ताडासन, शीर्षासन आणि प्राणायाम याचं सादरीकरण करून त्यांचे फायदे समजावून सांगितले। या उपक्रमामध्ये 300 पेक्षा अधिक विद्यार्थी, शिक्षक वर्ग व शाळेचे मुख्याध्यापक, नेमाने सर व शिक्षक वृंद यांनी कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून कॉस्मो फाउंडेशन, कॉस्मो फर्स्ट व योग गुरूंचं विशेष आभार मानलं। कार्यक्रमाचं नियोजन आणि यशस्वी अंमलबजावणी यामध्ये कॉस्मो फाउंडेशनचे CSR समन्वयक रजत बाठे, सिद्धार्थ बनसोडे, सर्व क्लस्टर समन्वयकांनी आणि कॉस्मो फर्स्टचे HR टीम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। शहरातील सिडको यनाट परिसरातील बॉटनिकल उद्यानात मनोरंजनासाठी रोज पर्यटकांची मोठी रेलचेल असते, परंतु येथील प्रवेशद्वाराच्या छताची दुरावस्था झाली असून जागोजागी जीर्ण होऊन मोडकळीस आल्याने छताचा भाग कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता असताना याकडे उद्यान विभागाचं दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ उद्यानातील प्रवेशद्वाराचा स्लॅब कोसळून 2 महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असताना यातून मनपा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धडा घेतला नसल्याचं दिसून येत आहे। आजही महानगरपालिकेच्या काही मालमत्ता इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं नाहीये, त्यामुळे त्याची दुरावस्था होऊन मोडकळीस आल्याचं ते धोकादायक बनत आहेत। सिडको यनाट परिसरातील बॉटनिकल उद्यानातील प्रवेशद्वाराच्या छताची अशीच अवस्था निर्माण झाली असल्याचं दिसतंय। छताचा काही भाग उघडा पडला असून यातून पावसाचं पाणी गळती सुरू आहे। काही दिवसांपूर्वी यातील काही भाग कोसळला होता, परंतु तिथे कोणी उभं नसल्याने मोठा अनर्थ टळला। या उद्यानात मागील वर्षांपासून बच्चे कंपनीने मिनी ट्रेन व बाजूच्या उद्यानातील नौका विहार व खाऊ गल्लीमुळे येणाऱ्या पर्यटकांची व नागरिकांची संख्या वाढली आहे। यामुळे येथे मोठी रेलचेल दिसून येते। सध्या पावसाळा सुरू असून पाऊस आला तर त्याचा आसरा घेण्यासाठी पर्यटक व काही ठिकाणी गर्दी करून प्रवेशद्वाराखाली येऊन उभे राहतात। तसेच सुरक्षा कर्मचारी आणि उद्यान विभागात काम करणारे कामगार या प्रवेशद्वाराखाली नेहमीच उभे असतात। त्यात प्रवेशद्वाराचा छत कोसळला तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे। याविषयी उद्यान विभागातील अधिकाऱ्यांना याची माहिती असून याकडे ते दुर्लक्ष करतायत। नुकत्याच काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ उद्यानात प्रवेशद्वाराचा स्लॅब कोसळून 2 महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर काही लोक गंभीर जखमी झाले होते। या घटनेतून मनपा अधिकाऱ्यांनी धडा घेतला पाहिजे। निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात न घालता वेळेच उपाययोजना केली तर अशा दुर्घटना नक्कीच टाळता येतील। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। मनपा टी ऑफिसमुळे कर्मचाऱ्यांची होणार कपात, मनपा आयुक्तांनी विभाग प्रमुख व शाखा प्रमुखाला दिलेत आदेश। विभागनिहाय आवश्यकता नसलेल्या कर्मचाऱ्यांची मागवली आहे माहिती। रानडुकरांच्या टोळ्या मोबाईलमध्ये कैद, कन्नड तालुक्यातील शेवता शिवारात रानडुकरांच्या टोळीने शेतकऱ्यांचं केलंय मोठं नुकसान। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।